नमस्कार मित्रांनो, कशा आहे सगळ्यापर्यंत तुमचं मी स्वागत करतो भांडुपकर हॅशटॅग नितेशमध्ये. तर मी आज चाललो आहे शिर्डीला. तर 30 तारखेला मी तुम्हाला बोलत होतो मी जाणार आहे 30 तारखेला शिर्डीला. तर आज आपली बस आहे तिथून सरोदनगरवरून. तर आपण ते जाणार आणि खूप वाजले 5:30 वाजलेत. तर तिकडे 6 वाजता बस सुटणार आहे. तर मी तुम्हाला तिकडचं पण दाखवतो आणि तुम्ही पूर्ण इकडचा व्ह्यू बघू शकता. इथे कोणी नाही आहे. तर आता सगळी माणसं झोपलेली असतील किंवा कामाला जाण्याची तयारी करत असतील. तर सगळ्यांना परत एकदा ओम साईराम आणि प्लीज चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. पाहू शकता हा एक गाडू नका. तर इथे कोणीही नाही आहे आणि इथे बघू शकता ही आहे आमची शिवसेना शाखा. आपल्याला इथून सरोदनगरला जायचं आहे. तर पाहू शकता इथे दुकानं वगैरे सगळी बंद आहेत. इथे पण आहे गोटा पाहू शकता की लायटिंग वगैरे केलेली आहे. ते अजून हे पेटवले नाही आहे. तिकडे पुढे माणसं आता थोडी अर्धी कामाला चाललेत आणि सगळे राऊंड मारायला पण येतात. तर त्याच्यासाठी पण आले असतील. आणि इथे तुम्ही पाहू शकता साईबाबांची पालखी सोहळा. तर इकडे पराग आणि सह्याद्रीचं शाळा आणि कॉलेज आहे. आता पुढे जाऊया आपण. तर हे आहे नारायणी पार्क. तर आता इथे काळोख आहे खूप किंवा दिसत नसेल. हे ते कामाला जाणारी माणसांसाठी बसची लाईन असते. तो पुढे पाहू शकता वडापाव पण आहे पण तो बंद आहे. तो उघडतो 8:30 वाजता. तर काय हा आहे शिवारी तलाव बघू शकता. इकडे गाड्या वगैरे येतात. इथे साईबाबांचे वगैरे पोस्टर लावलेले आहेत. तर परत एकदा सगळ्यांना ओम साईराम. बघू शकता इथे 2 नंबरची गाडी आहे. म्हणजे जो बस क्रमांक मला लागला तोच आहे. तर भांडूप ते शिर्डी पालखी दर्शन सेवा बस पाहू शकता. श्री अंबाबाई प्रसन्न ही आमच्यासाठी बस आली आहे. आम्ही बसमध्ये बसलो. बॅग वगैरे आपलं माझी. तर पाहू शकता इथे हा तुम्ही पाहू शकता महाकाली मंदिराची गाडी चालू झालेली आहे. महाकालीचं मंदिर वगैरे तर इथे अजून तयारी चालू आहे. तुम्ही पाहू शकता पुढे बस आहे. पाठी पण बस आहेत. तर बापू पाठी बस गाड्या वगैरे दिसत असेल तुम्हाला. पाठी एक एक बस जात आहे तिथे. बघा पाठी 5 नंबरची बस आली आहे. ते 7 नंबर आहे. 4 नंबर पुढे पण गाड्या आहेत. 1 नंबर वाटा पुढे गेली. ही 5 नंबर आहे. माणसं येतात. त्याच्याकडे थांबलेत आणि पाठी वगैरे सगळे पाहू शकते. इथे सगळे नाश्ता वगैरे करायचे. गाय वगैरे. तर आम्ही अर्धा एवढा रस्ता पार केला आहे. तिथे नाश्ता चालू आहे तिकडे. चालू आहे. 6 वाजता तयार अंदर जाके ले ऊपर से. ज्याचा उपवास आहे त्यांच्यासाठी वेफर्स आहेत आणि ज्यांचा उपवास नाही आहे त्यांच्यासाठी काय आहे
उपवास उपवास उपवासासाठी काय आहे आणि उपवासाचं नाव आहे त्यांचा नाश्ता. हा रस्ता पूर्ण आपल्या आता या गाड्या सगळे एवढ्या आहेत, आता सगळे नाश्ता करायला थांबले तिथे म्हणून. तर आता सगळ्या आपल्याला कुठं तिकडे त्या साईडला जायचं आहे. तर खूप मला एक्साइट आहे इथं दर्शन घेण्याची. तुम्हाला पण असेलच. तर तुम्हाला मी बोललेलो लाईव्ह दर्शन दाखवणार, तर तुम्हाला मी लाईव्ह दर्शन दाखवणार आहे. तर खूप मजा येणार आहे. तर तुम्ही कुठे व्हिडिओ पूर्ण हा बघा, तर कुठेही जाऊ नका. तर पूर्ण प्लीज हा व्हिडिओ पूर्ण दाखवला. तर आता मी माझ्या बसमध्ये जाऊन बसतो, कारण आता बस काय 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 सुटायला लागल्यात. तर मी तुम्हाला दाखवत होतो. तर काही ब्रो, तर हा बिझी आहे थोडा जरा. तर ह्याची पण मी लिंक टाकतो, तर प्लीज याला पण लाईक आणि सबस्क्राईब करा. तर हा तू कधी सपोर्ट करो गाइस. तर व्हिडिओ कधी येणार आहे? तो कधी व्हिडिओ टाकतो? मैं देखिएगा आज नहीं तो कल वीडियो आ जाएगा. मुश्किल है, डेटा चलेगा जैसा है, डेटा रेंज मिलना चाहिए गाइस, तो उसके ऊपर है. इनका भी थोड़ा ले ले भाई अपने साई वजन. तर आता आपण जाऊया बसच्या इकडे. तर बसमध्ये किती गेली असते कदाचित, पण कधी बघायला लागेल. तर आता ते राहिले माणसं येतात 40. काही आलेलो आहे आपण. गाईज इथे देवगडचा राजा आलेला आहे. गाईज देवगडचा राजा. गाईज बघू शकतो तिथे साई चाल किती झाली. तर पाहू शकता चला. तिकडे वगैरे पाहिजे असेल तुम्ही फ्रेश वगैरे होऊया. नंतर पाया पडायला जाऊया दर्शनाला. तर
तर पाहू शकता खूप मजा येणार आहे आपल्याला. तर गाईज तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब आणि कमेंट आणि क्लिक करायला विसरू नका. तर हा याचा भाग दुसरा येणार आहे तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. तर सेकंड भाग येणार आहे लवकरात लवकर. तर जय हिंद जय महाराष्ट्र. बाय बाय.